इयत्ता 10वी विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण उपयोजित इतिहास शिकणार आहोत. त्यातील प्रकरण पहिले आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. प्रस्तावना. इतिहास लेखनाची उद्दिष्टे. भूतकालीन घटनांचा क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करणे, ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे आणि भ्रांत कल्पना काढून तथ्य शोधणे. प्रस्तावनेमधील मुद्दा दुसरा, तज्ञ व्यक्तींची गरज. इतिहास लेखन करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची गरज असते किंवा आवश्यक आहे. दस्तऐवजांतील भाषा आणि लिपी जाणणाऱ्या व्यक्तीची गरज असते. अक्षरांचे वळण, भाषाशैली कोणत्या काळातील आहे याचे जाणकारांची आवश्यकता असते. दस्तऐवजांसाठी वापरलेल्या कागदांचा निर्मिती काळ जाणणाऱ्या तज्ञांची गरज असते. अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींची गरज असते आणि दस्तऐवजांतील संदर्भांचा, माहितींचा अभ्यास करणाऱ्या इतिहास तज्ञांची गरज इतिहास लेखनासाठी असते. प्रस्तावनेतील तिसरा मुद्दा आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या शाखा व संस्था. पुरातत्व शाखा, अभिलेखागार शाखा, हस्तलिखितांचा अभ्यास शाखा, अक्षरवाटिकाशास्त्र शाखा, भाषा रचनाशास्त्र शाखा, नाणकशास्त्र शाखा, वंशावळीची अभ्यास शाखा अशा या शाखांचा अभ्यास इतिहास लेखन करताना आपल्याला गरजेचा आहे. प्रस्तावनेतील चौथा मुद्दा आहे इतिहास संशोधन पद्धती. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. दुसरी पद्धत, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. तिसरी पद्धत, ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. चौथी पद्धत, संभाव्य परिकल्पना मांडणे. पाचवी पद्धत, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. आणि सहावी पद्धत आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. यानंतर आपण पाहणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा. त्यातला पहिला मुद्दा आहे इतिहास लेखन व इतिहासकार. वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. इतिहास लेखन, इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याचप्रमाणे तो भूतकालीन घटनांची निवड करीत असतो. इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्यांची लेखनशैली निश्चित होत असते. प्राचीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती. भूतकालीन स्मृतींचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहास लेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झालेली आहेत. यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत. या लेखन पद्धतीत प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने होते म्हणून ती शास्त्रशुद्ध असते. प्रश्न हे मानवनिर्मित असून त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधात असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना वा देवतांच्या कथांशी नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्क सुसंगत असते. मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातींच्या वाटचालींचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. बस.
युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन. मुद्दा 1. इतिहास लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास. 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याने विचारवंतांना वाटू लागले. युरोप, अमेरिका येथे इतिहास आणि इतिहास लेखन यासंबंधीचे विचारमंथन झाले. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आलं. याआधी होणाऱ्या ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान याऐवजी इतिहासाला महत्त्व आले. जर्मनीतील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. मुद्दा नंबर 2. ॲनालिसिस प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनालिसिस ही नवी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांचे युद्ध, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण या संपर्कांची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. पुढील मुद्दा. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. ही भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन द बोव्हार हिने मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन, संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबींवर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. युरोपातील विचारवंत. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्ता. 1596 ते 1650 यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. त्यांचे जे विचार होते त्या विचारामध्ये ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट सत्य आहे हे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही विचार करू नये. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टियर. 1694 ते 1778 कॅन्डिड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये. तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. व्हॉल्टियरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. तिसरे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. 1770 ते 1831 यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स आणि रिझन इन हिस्ट्री हे 2 ग्रंथ लिहिले. त्यांनी त्यांचे विचार ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी हा द्वैंद्ववादी सिद्धांत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडला. पुढचे विचारवंत आहेत लिओपोल्ड व्हॅन रांके. 1795 ते 1886 द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांनी त्यांच्या विचारामध्ये म्हटलेलं आहे इतिहास संशोधनात मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असते. या शोधामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य होते. इतिहास लेखनातील कल्पकतेवर त्याने टीका केली. त्यांचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव होता. पुढचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. 1818 ते 1883 त्यांनी जगप्रसिद्ध असा दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला.
त्यांनी त्यांचे विचार इतिहासामूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरून व मालकीवरून व्यक्तीचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. उत्पादन साधनांचे वाटप सर्व समाज घटकांत समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्गसंघर्ष उभा राहतो. उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो असे विचार कार्ल मार्क्स यांनी मांडले. त्यानंतरचे विचारवंत आहेत मायकेल फुको. 1926 ते 1984 आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ त्यांनी लिहिला. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. या पद्धतीला त्याने पुरातत्व असे म्हटले आहे. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था आदी विचारांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. अशा प्रकारे युरोपातील हे विचारवंत आहेत. इयत्ता 10वी विद्यार्थी